हिंगोली SRPF पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेला प्रश्न बघा. 0.04चा घात दिलेला आहे -1.5. तर सर्वप्रथम आपण 1.5 किंवा मायनस या साईनबद्दल डिस्कस करूया. तर ज्यावेळेस चा घातांक -m असतो त्यावेळेस आपण काय लिहितो 1/am. किंवा जर ह्याच्या उलट जरी असलं असतं, समजा चा घातांक -m असला असता तर आपण a/m लिहिलं असता. म्हणजे मायनस घात ह्याचा अर्थ काय तर 1 येतो. मग आपण ह्याला कसं लिहू शकतो? सर्वप्रथम ह्याला लिहायचं झालं तर 1/0.04 चा घातांक 1.5 असं लिहू शकतो. आता तरी पण प्रॉब्लेम सॉल्व्ह नव्हते, कारण की 1.5चा घातांक कसा काढणार तुम्ही? तर ह्याला काढण्यासाठी काय करतो आपण बघा, 1.5ला आपण अशा संख्येत कन्वर्ट करूया. 1.5ला कसं लिहू शकतो मी? तर 3/2 असं मी 1.5ला लिहू शकतो. 3/2 असं लिहू शकतो. तर मग 1/0.04 चा घातांक 3/2 असं लिहिलं. ठीक आहे, त्याला असं लिहून घेतलं. 1.5च्या जागी फक्त मी 3/2 लिहिला. आता ह्याचा अर्थ काय होतो? सर्वप्रथम जर समजा चा घातांक 1/n असेल तर ह्याचा अर्थ काय होतो? वर्गमुळामध्ये चा घातांक आणि ही जी पॉवर आहे वर्गमुळाची ती n असते. समजा इथे 1/1/2 असेल तर ह्याला मी कसं लिहू शकतो? डायरेक्ट वर्गमूळ लिहू शकतो. डायरेक्ट ह्याला वर्गमूळ लिहू शकतो, कारण की 1/2 ह्याचाच अर्थ आपण काय करत आहोत? त्याचा वर्गमूळ काढत आहोत. तर ह्याला मी कसं लिहू शकतो? समजा ही जी संख्या आहे 1/0.04 चा 1/2 चा तिसरा घात किंवा गुणिला 3 असं वेगळं पण घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, तर आपण तुम्हाला 2 मेथडने मी सॉल्व्ह करून सांगणार आहे. पहिले 3 म्हणजे याचा घन घ्यायचा आणि मग त्याचं वर्गमूळ काढायचं. बघा, पहिले 3/2 हा घात आहे, म्हणजे एकतर तुम्ही पहिले घन घेऊ शकता. जो घन आलेला आहे चा घन जो काही येईल त्याचा तुम्ही वर्गमूळ घ्या, किंवा पहिले वर्गमूळ घ्या, पहिले वर्गमूळ काढा चा आणि मग त्याचा घन करा. दोन्हीचा अर्थ सेमच होणार आहे. ठीक आहे, तर बघा आता काय करणार आहोत आपण. पहिले मी वर्गमूळाने समजून सांगतो की कसं करता येईल. इकडे वर्गमूळ पद्धत वापरूया. पहिले वर्गमूळ, दोन्ही तर काढणंच आहे, पण पहिले कोणतं वापरायचं? पहिले घन. ठीक, तर पहिले वर्गमूळ करत आहोत आपण याचं. म्हणजे काय तर 1/0.04 1/2 आणि चा तिसरा घात. आता 1/2 म्हणजे काय तर वर्गमूळ. मग 0.04 चा वर्गमूळ किती येतो? 0.04 चा, तर हा 2चा वर्गमूळ आहे. तर 0.2 हे काय येणार आहे? ह्याचं वर्गमूळ येणार आहे. म्हणजे ही जी संख्या आहे कोणती? 0.04 1/2 ही जी संख्या आहे याला मी असं लिहू शकतो, आणि त्याचा वर्गमूळ काय येतोय? 0.02 आणि चा घातांक येणार आहे 1/3. म्हणजे कसं येईल? 1/मध्ये एवढ्या याची किंमत किती आलेली आहे? 0.2 चा तिसरा घात. म्हणजे किती आलं बघा उत्तर? 1/मध्ये 0.008. कारण की काय आहे? तिसरा घात म्हणजे काय? त्या संख्येने 3 वेळेस गुणायचं, म्हणजे तिसरा घात होणार आहे. आता पॉईंट नंतर 1, 2, 3 आहे, तर पॉईंट नंतर 1, 2, 3 संख्या आल्या पाहिजे. तर हे इथं उत्तर काय आलं? 1/0.8. 1/मध्ये 0.008. आता ह्याचे जर मी पॉईंट काढायला गेलो तर इथे 1 1 0 देत जाऊ. म्हणजे हा पॉईंट जर मी इथे खिसकवला तर हा 0 हटेल. हा जर हटवला इथपर्यंत आणला तर अजून एक 0 देईल, आणि इथून इथपर्यंत नेला इथे 8च्या पुढे तर इथे 1000 होतील. 1000ला 8ने भाग दिलं किती उत्तर येईल? 125. आता पहिले घनमूळ घेऊया. काय आहे? 1/मध्ये 0.04 3 पहिले घेतला आणि मग, म्हणजे मी 3/2ला कसं लिहिलं? पहिले 3 घेतला आणि नंतर 1/2 घेऊया, म्हणजे त्याचा घात घेऊया. या दोघांचाही अर्थ सेम होतो. तर 1/2 हा घात घेऊया. पुढे काय होईल की याचा घन घेऊया, म्हणजे काय होईल?
0.04चा घन किती येणार आहे? 0.04 गुणिला परत 0.04. तर यांचं ज्यावेळेस घन घेऊ आपण तर 4चा घन येतो 64. पण घनानंतर किती संख्या पाहिजे? 2, 2 4 आणि 2 6. म्हणजे पॉईंट किती पाहिजे? 2 तर झालेत, 2 अजून म्हणजे 4 झाले आणि हे 6 संख्या पॉईंट नंतर 6 संख्या आल्या पाहिजे. ठीक आहे. ही एवढं व्हॅल्यू आली कशाची? तर फक्त एवढी ह्याची किंमत आली. ह्याचा कितवा घात घ्यायचा तुम्हाला? 1/2. 1/2 म्हणजे काय? तर वर्गमूळ. 1/2 म्हणजे काय? तर वर्गमूळ. मी आता 1/2 हा काढला तर ह्याला मी डायरेक्ट वर्गमुळात ठेवतो. वर्गमुळात आता 64चा वर्गमूळ किती येतो? 8 येतो. पण पॉईंट किती येणार आहे? ह्याच्यासाठी 1 पॉईंट, ह्याच्यासाठी 2 पॉईंट आणि ह्याच्यासाठी 3 पॉईंट. म्हणजे पॉईंट नंतर 3 संख्या आल्या पाहिजे. 1, 2 आणि 3. म्हणजे 1 ह्याची व्हॅल्यू काय आली बघा? ह्या गोष्टीची 0.04ची किंमत आली 0.08. 1 हा जो 1 आहे तशाला तसा ठेवला. परत तसंच हा जर पॉईंट मी इथे शिफ्ट केला तर वरती एक 0 ठेवतो. हा जर पॉईंट मी इकडे शिफ्ट केला परत एक 0 ठेवतो. हा जर पॉईंट इथून इथे नेला म्हणजे 8 राहिले खाली तर अजून एक 0 ठेवला. म्हणजे 1000 भागिला 8 किती येणार आहे? 125. कसंही उत्तर काढलं तर तुमचं उत्तर किती येणार आहे? 125च उत्तर येणार आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील आणि माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा QR कोड आहे बघा टेलिग्राम चॅनलचा, तो QR कोड स्कॅन करा आणि तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवा. आणि आपण फक्त गरजवंत विद्यार्थ्यांसाठी मात्र 59 रुपयामध्ये ही मेंबरशिप ऑफर करत आहोत. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत त्यासाठी हा QR कोड स्कॅन करू शकता. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला तुम्ही कनेक्ट होऊ शकता ह्या QR कोडने. धन्यवाद.